नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे जी मी माहेरी गेलेले तेव्हा बनवलेली आणि आमच्या मीना मावशीने बनवलेली. याला म्हणतात गुळपापडी. खूप पारंपरिक अशी वड्या असतात या आणि सोपी आपल्याला घटक लागतात, जसं की कणिक लागते, गूळ लागतो आणि तूप लागतं. आपण हे समप्रमाणात घेतलं आहे, म्हणजे जेवढी कणिक तेवढाच गूळ आणि तेवढंच तूप. आता इथे तूप आपण सध्या कमी दिसतं आहे, पण नंतर आपण अजून टाकणार आहोत. म्हणजे आम्ही 1 किलो कणिक घेतली तर 1 किलो गूळ आणि 1 किलो तूप घेणार. ही थोडीशी सुक्या मेव्याची पावडर म्हणजे काजू बदामाची पावडर करून घेतलेली आहे. तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे करत आपण कणिक टाकतो आहे. हे जवळजवळ 1 ते 1.5 किलो आम्ही कणिक घेतलेली आणि समप्रमाणात आम्ही गूळ आणि तूप घेतलेलं आहे. तूप इथे आत्ता कमी दिसतं आहे, पण आपण हळूहळू इथे ॲड करणार आहोत आणि त्याला अशा प्रकारे मीडियम टू हाय फ्लेमवर आपण सतत ढवळत राहायचं आहे तुपामध्ये. आणि थोड्या वेळाने असं उरलेलं तूप आपण टाकणार आहोत आणि त्यांना मिक्स करत राहणार आहोत. याला सतत ढवळत राहावं लागतं, कारण की असा तो भाजल्यामुळे एक खरपूस छान वास यायला हवा असतो. इथे आपण बघू शकता तूप छान प्रमाणे सामावलं गेलेलं आहे कणकेत, त्याच्यामुळे असा ओलसर दाटपणा आलेला आहे. इथे परत आपण थोडंसं वरचं तूप टाकलेलं आहे. अशा प्रकारे याला ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघत असाल कणकेचा रंग बदलून असा थोडासा लाईट ब्राऊन कलर, बिस्किट कलर असा आलेला आहे. अशा प्रकारे घट्ट असं बनत जातं हे मिश्रण, पण त्याला ढवळत राहणं सतत खूप गरजेचं आहे. हाताला कळ लागून जाते, पण इम्पॉर्टंट आहे ते प्रोसेससाठी. अशा प्रकारे आपण सगळं मिक्स करत राहायचं आहे. हे बघू शकता तुम्ही 15 ते 20 मिनटं या प्रोसेसला लागून जातात. त्याच्या पुढे परत गूळ वितळण्याची वेगळी प्रोसेस असते. सो आता तुम्ही इथे घट्टपणा आणि बघू शकता कसा आलेला आहे आणि काही गुठळी राहिलेली नाही आहे कणकेमध्ये. म्हणजे कणिक आणि तेवढंच तूप घेतल्यामुळे त्याची गुठळी राहिलेली नाही आहे. जर का तूप कमी असतं तर हे मिश्रण घट्ट किंवा असं तुकडे तुकडे कडक होऊ शकतं. हे बघा, तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता किती पातळ आहे, पण एकदम तुपामुळे त्याला असा छान घट्टसरपणा पण दिसतो आहे. याच्यामध्ये आपण गूळ टाकतो आहेत. आता जेवढी कणिक तेवढाच गूळ आणि तेवढंच तूप. हे जे आहे सुकामेव्याची पावडर हे ऑप्शनल आहे, हे तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू. पण आम्ही इथे टाकलेलं आहे काजू बदामची पावडर आहे, बाकी काही नाही आहे. आता या सगळ्याला छानपैकी ढवळायचं आहे, म्हणजे गूळ सुद्धा त्या गरम कणकेत पडून वितळायला लागतो हळूहळू. बट इसे अच्छे से मिक्स कर लेना है, क्योंकि गेहूं का आटा और घी अच्छे से गर्म हुए हैं. आता सध्या हे गुठळ्या दिसत आहेत, त्या गुळाच्या आहेत. ते हळूहळू वितळून जाणार आहे आणि परत एकसंध मिश्रण आपल्याला मिळून जाणार आहे. इसे अच्छे से चलाते अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे. यहाँ पर आप देख सकते हैं पूर्ण तुम्हाला प्रोसिजर डिटेल व्हिडिओमध्ये देत आहे, कारण ही गुळपापडी सगळ्यांना जमत नाही. ही जी ट्रिक आहे ती समप्रमाणात आणि सतत ढवळत राहणे ही ट्रिक आहे, की ज्याच्यामुळे ती परफेक्ट बनते. तुम्ही अशा प्रकारे केलात तर तुमची गुळपापडी कधीच फेल जाणार नाही. आता इथे बघू शकता तुम्ही कसं घट्टसर मिश्रण जमून आलं. या गूळ टाकल्यानंतर सुद्धा 5 ते 10 मिनिटं लागली. आणि ही आहे आमची मीना मावशी, गुळपापडीमधली एक्सपर्ट. तिने हे बनवलेली आहे. तर अशा प्रकारे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. इथे आता याच्या वड्या थापायच्या आहेत. सो त्याच्यासाठी आपण एका ताटल्या घेतलेल्या आहेत. ताटलीला थोडंसं खाली तूप लावून घेतलेलं आहे, अगदी किंचित, आणि त्याच्यावर हे मिश्रण उलटल्याने पटापट आपण पसरवून घ्यायचं आहे. आणि खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, अशी आपल्याला हे मिश्रण पसरवायचं आहे, ताकि सारी जो हमारी वडी है बघू शकता थोडंसं हाताने केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण वाटीने सुद्धा याला
एंड लेवल अप थोडंसं हो जाएगा। दाबणार आहोत इसके वरून लिए आप म्हणजे इस एकसंध तरह आणि के सलग उलटने का लेयर एक इस्तेमाल बनतो. कर सकते हो, या वर तो खाली फिर आप होत नाही आणि जो वड्या छान बनतात. वाटी आती है छोटी सी हमारी पूर्ण बाउल आती है टोकापर्यंत स्टील जाऊ की, द्यायचं उससे आणि भी अशा कर सकते प्रकारे हो। वाटी आप फिरवायची यहाँ आहे. पे देख सकते हो, मैं आपको दोनों तरीके यहाँ पे दिखा रही इथे हूँ। तुम्ही बघू शकता तूप आपण छान सडळ हाताने देखिए, टाकल्यामुळे इस तरह छान से शायनिंग लेवल पण अप हो आलेली जाती है आहे सारी वड़ी, वडीला आपल्या. और इसे हमने अभी हे बघा, इस तरह साइड में रख अशा देना प्रकारे है। आम्ही आय थिंक 4 और का बाकी 5 की हम प्लेट्स इस ताटल्या तरह से भरून भर ठेवल्या. लेते हैं और वड़ी को स्प्रेड आणि आउट हे करना मिश्रण स्टार्ट गरम कर गरम देते खायला हैं। सुद्धा एवढं 1 छान by 1 लागतं लगभग 4 डिश बन की ते गई सुद्धा हमारी। तुम्ही एकदा ट्राय नक्कीच केलं पाहिजे. मैंने भी अपना हाथ साफ कर लिया, ट्राई मावशीला कर लिया मीना विचारून मावशी मी की सुद्धा तरह। थोडी थोडी प्रॅक्टिस केली और ये याच्यावर. देखिए हमारी ये गुड़ पापड़ी आणि या की आपल्या प्लेट्स रेडी गुळपापडीच्या है। ताटल्या सगळ्या रेडी गरमा झालेल्या गरम आहेत. खाने तो आता इतनी थोड्या बढ़िया वेळ लगती है 5 मिनिटं दोस्तों, ठेवून मैं त्यांना क्या छानपैकी बताऊं त्याच्या आपको। वड्या पाडायच्या आहेत खैर आपल्याला. अभी हमने इसकी वड़ी बना ली है। इस तरह से आप डायमंड शेप में कट कर सकते हो या स्क्वायर ही शेप का पद्धत भी तुम्ही इस्तेमाल कर टू सकते द हो। पॉइंट फॉलो केली तर तुमची और गुळपापडी इसे कधीही हमने फेल जाणार कट कर नाही. लिया है और घरात हमारी हे बनवून गुळपापड़ी ठेवू रेडी शकता है। तुम्ही. पटकन कोणी आलं टिप गेलं आपको की दे रही द्यायला हूँ, आपल्याला गरमा छान गरम वाटतं. टेस्ट करके तसंच तो कधी देखो, काही पार्टी पहला आहे चढ़ावा आणि भगवान जी छोटंसं को हलकंसं दो और स्वीट द्यायचं तुरंत आहे. खाने बैठ जाओ। हेल्दी आहे, बहुत पौष्टिक टेस्टी आहे, लगती काही है, याच्यामध्ये बहुत यम साखरेचा लगती मारा है, केलेला हेल्दी नाहीये. है, कणिक तो आहे, जरूर गूळ ट्राई आहे आणि कीजिएगा तूप हमारी ये आहे. रेसिपी। तुम्ही इथे बघू शकता आपको एखादी यहाँ पे वडी मी थोड़ा तुम्हाला सा काढून ललचा दाखवते. देती ही हूँ। बघा ये देखिए हमारी किती वड़ी छान कितनी घी दिसते से आहे आणि अच्छे से त्यापेक्षाही पूरेपूर सुंदर भरी याची हुई है टेस्ट और आहे. टेस्टी है। आप गरम सोच गरमच सकते हो एवढ्या कितनी खाल्ल्या टेस्टी गेल्या बनी आमच्याकडनं. होगी ये। तर ही और अशी ये सोपी देखिए रेसिपी बड़ा आम्ही सा डब्बा दिलेली आहे, हमने भर दिया डिटेलमध्ये है। दिलेली आहे. नक्की ट्राय करा. सो जरूर कमेंट ट्राई करा आणि कीजिएगा ये आम्हाला सांगा रेसिपी। और हमारा तुम्हाला ही चैनल रेसिपी है कशी फ्रेंड वाटली रेसिपी बॉक्स, आणि काही सब्सक्राइब वेगळी करना पद्धत असेल मत तर ती सुद्धा भूलिएगा। सांगा. थैंक यू।